आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे, ते औषधोपचारही घेत नाही, पाणीही प्राशन करतात. नाही, खरं म्हणजे मी काल पण बोललो होतो की जरांगे पाटील साहेबांची समाजाला गरज आहे. त्यांच्यासारखा लढवय्या समाजामध्ये क्वचितच एखादा निर्माण होत असतो आणि अशा वेळेस सर्वात आधी त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांचे जे काही समर्थक असतील त्यांनीसुद्धा त्यांना समजवायला पाहिजे की तब्येत जर व्यवस्थित राहिली तर सरकारकडनं आपल्याला सर्व प्रश्न सोडवून घेता येईल. आणि म्हणून त्यांनी तब्येतीची काळजी घेऊन सरकार जे काही प्रयत्न करत आहे त्यांनी दिलेल्या वेळेनुसारच करत आहेत. 17 तारखेपर्यंत आक्षेप बोलवलेले आहे, त्याच्यानंतर निराकरण होईल. आणि असं ऐकण्यात येत आहे की 20 तारखेला अधिवेशन बोलवण्याच्या सरकार मानसिकतेमध्ये आहे. तर कमीत कमी सरकारला 20 तारखेपर्यंत त्यांनी संधी द्यायला पाहिजे, कारण ती एक प्रोसेस आहे, सरकारला पूर्ण करावी लागते. ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जर सरकारने केलं नसतं तर मी हे आंदोलन समजू शकलो असतो. पण सरकारची प्रक्रियाच पूर्ण व्हायची असताना त्याच्या आधी अधिवेशन घ्या आणि आमचे प्रश्न सोडवा हे म्हणणं म्हणजे मला तर माझ्या मनाला तरी ते पटत नाही. आणि म्हणून याचा आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी विचार करावा. बीडमध्ये आज बंद आहे, मराठवाड्याच्या काही भागात बंद आहे, टायर जाळण्याचा प्रकार सुरू झालेला आहे पुन्हा. नाही, आता कसं आहे की आंदोलकांचे जे समर्थक असतात ते ज्या दिवशी भावनिक होतात, भावनिक झाल्यानंतर हे प्रकार घडत असतात. काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये तो प्रकार घडतील, कारण आंदोलनकर्त्यांकडून जोपर्यंत आव्हान होणार नाही की आपल्याला हे सर्व शांततेने करायचं आहे, कुणी असल्या प्रकारचे कृत्य करू नये, तोपर्यंत समर्थक जे असतात, भावनिक प्रश्न झालेला असतो म्हणून समाजातील वेगवेगळी मंडळी अशा प्रकारच्या पर्यायाचा वापर करत असतो. पण जे चुकीचं आहे, आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची राष्ट्रीय किंवा राज्याची संपत्तीचं नासधूस होईल अशा प्रकारचं कृत्य करू नये. चंद्रलाल मेश्राम मागासवर्गीय आयोगामधून त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. चुकीचं आहे ते. एखादी माणूस संविधानिक आणि कायदेशीर बाब आयोगापुढे ठेवत असेल आणि जे तथ्य आहे ते ठेवत असेल आणि अशा माणसावरती अशी कारवाई होत असेल, म्हणजेच या राज्य मागासवर्गीय आयोगाला मराठा समाजाच्या बाजूने अहवाल द्यायचा हे सिद्ध होते. कुठल्याही प्रकारचं ज्याला काय म्हणतो की सैद्धांतिक अहवाल तयार न करता अशा प्रकारचा काहीतरी तो प्रकार असावा असं मला वाटते. याच्या आधीसुद्धा 4 लोकांनी राजीनामे दिले होते, हे एक शिल्लक राहिले होते. आता यांनासुद्धा तिथे काहीतरी गडबड लक्षात आली जी त्यांनी निदर्शनास आणून दिली असेल अध्यक्षांच्या आणि इतर सदस्यांच्या, म्हणून कदाचित त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली होती. त्यांना कारण दिलेलं आहे काढताना की ते बैठकींमध्ये उपस्थित राहत नाही म्हणून तुम्हाला या मागासवर्गीय आयोगावर नको म्हणून असं पत्र आहे. नाही, हे बघा कसं असते की कुठल्याही याचे एक नियम आहे की सतत 3 मिटिंगला जर गैरहजर सतत 3 तरच त्यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई करता येते, अन्यथा करता येत नाही. आता मला माहीत नाही ते किती सभेला उपस्थित होते आणि किती सभेला अनुपस्थित होते, परंतु सतत 3 मिटिंग असं नाही की आज आहे मग दुसरी केली मग तिसरी केली चौथीला नाही आहे असं नाही. सततच्या 3 मिटिंगला गैरहजर असेल तरच अशा प्रकारची कारवाई करता येते. तुम्ही सुरुवातीला म्हटलं की मागासवर्गीय आयोगाला मराठ्यांच्या बाजूने अहवाल द्यायचा असेल म्हणून त्यांच्यावर कारवाई केली, गंभीर आरोप आहे हा. नाही, याच्याकरता गंभीर आरोप आहे की आधी आमच्या 4 सदस्यांनी तिथून राजीनामा दिला होता. आता तुम्ही म्हणता की मेश्राम साहेबांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, म्हणजे मला पहिल्यांदा तुमच्याकडनं माहीत पडलेलं. अशा प्रकारचं जर कृत्य होत असेल तर कोण्याही ओबीसी माणसाची त्याच्यावरती शंका होईल की सर्व ओबीसीच्याच लोकांना का बरं बाहेर काढलं जात आहे, ओबीसीच्या लोकांना शोकॉज नोटीस का दिले जात आहे, त्याच्यामुळे शंका आमच्या मनामध्ये निर्माण होणारच. मागे पण अध्यक्षापासून सदस्यांना शोकॉज नोटीसेस दिले म्हणून त्यांनी राजीनामे दिले. आता तुम्ही असं म्हणतात की यांनी त्यावेळेस राजीनामा दिला नव्हता शोकॉज नोटीस असून, उत्तर दिलं होतं त्या शोकॉजला, परंतु आता सतत 3 मिटिंगला गैरहजर होते हे सांगून जर त्यांना निष्कासित केल्या जात असेल किंवा हे बंद करून, ते चुकीचं आहे. असं करू नये. त्याच्यामुळे मग ओबीसी समाज दुःखी होईल, ओबीसी समाज आक्रमक होईल, मग सरकार कोणाकोणाला थांबवणार. शेवटचा प्रश्न, आता या चंद्रलाल मेश्राम यांना बाहेर काढलं आयोगातून, त्यावर ओबीसी नेत्यांची काय भूमिका असणार? नाही, कसं आहे की ते आयोगाच्या सदस्यावर आम्ही कंपल्शन करू शकत नाही, पण आम्ही त्याचा निषेध जरूर करू आणि अहवाल आल्यानंतर ते निदर्शनास आणू त्यांच्यामध्ये काय काय चुकीचं तुम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही आमच्या ओबीसीवरती अन्याय केलेला आहे हे आम्ही सांगू ना पुढे नंतर. आज तर आम्ही ते सरकारी कारवाई असल्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही काही करणार नाही, कारण याला आम्ही राजकीय हे नाही म्हणणार, काय प्रशासकीय कारवाई ती आहे. प्रशासकीय कारवाईच्या विरोधामध्ये आज तरी आम्ही काही करणार नाही. धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.